यांना न्याय मिळावा, ताकद मिळावी आणि या दृष्टीने आज आपण सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे। आज आपल्या समोर सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे। आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। प्रवेश करत असताना आपण याची सुद्धा जाण ठेवली पाहिजे की शिस्तीने चालणारा हा पक्ष आहे। आजपर्यंत आपण पक्षांमध्ये काम केलेलं आहे, परंतु थोडेसे शिस्तीने चालवायचं जरा आपल्याला सुरुवातीला थोडं कदाचित जड जाईल, परंतु आपला पराभव हेही आपण स्वीकारतो आणि आज जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्या आपल्याला विचारांनी भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत हा पोचला पाहिजे। या दृष्टीने आपण सर्वांनी काम करायचं। येणाऱ्या निवडणुका आता फार जवळ आहेत। पक्ष बांधणीसाठी थोडा वेळ अपुरा आहे, कारण आता पावसाळा सुरू होतोय, शेतकरी कामांमध्ये मग्न राहणार आहेत, परंतु आपल्याला गाव टू गाव जाऊन भारतीय जनता पक्षाचे सगळे जे अजेंडा आहेत हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवले पाहिजेत आणि लोकांपर्यंत पोचवून येणारी जी कोण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक असेल या निवडणुकीवरती आपल्याला आपल्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली, खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, बाबांच्या नेतृत्वाखाली आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे असं मी यांना शब्द देतो। आपण काम करणार आहोत का? भारत माता की जय, भारतीय जनता पक्षाचा रवींद्र चव्हाण साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, माननीय छत्रपती उदयनराजे भोसलेंचा, जिल्हाध्यक्ष अतुल बाबा भोसलेंचा, शिवेंद्र सिंह राजे भोसलेंचा, जय भवानी, जय शिवाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।